नमस्कार, मी गणेश वळकुंदे। आज आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक 16 मध्ये उपस्थित आहोत। बाळूमामा देवालय आदमापूर ह्या संस्थांचे असे शेळ्या मेंढ्यांचे 19 पालखी सोहळे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे 19 पालखी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भ्रमण करत असतात। पालखी सोहळ्यामध्ये मेंढक्यांच्या ज्या काही बॅग असतील किंवा लहान मोठ्या पिलांचा जे काही बरडा असेल तो बरडा ठेवण्यासाठी ट्रॉलीचा उपयोग केला जातो। बोला बोला बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं, बोला बोला बाळूमामांच्या राजा घोड्याच्या नावानं, बोला बोला बाळूमामांच्या नावानं। जय बाळूमामा, जय बाळूमामा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश फुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज संध्याकाळ झाली आहे, पण एक महत्त्वाचा व्हिडिओ करायचा होता, त्यासाठी मी केलं। तर आज श्री संत आदमापूरचे बाळूमामा यांचा कळप नंबर 16 याच्याविषयी माहिती सांगणार आहे। कारण आपल्या गावात कळप 16 नंबरचा कळप आलेला आहे पेरणे गावामध्ये। तर 2-3 दिवस झालं तिथं आहे। तर मी कारभाऱ्यांशी थोडीफार माहिती म्हणजे बोलून आपण एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे यूट्यूबवरती, की कशी दिनचर्या असते, कोकऱ्यांची कशी जपणूक असते, परत कोणते कोणते कार्यक्रम असतात कळपावर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आहे। आरती महाप्रसादाचा कार्यक्रम त्याची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तर नक्की पहा। मामा अलीकडून या। नमस्कार, मी गणेश वळकुंदे। आज आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर
पालखी क्रमांक 16मध्ये उपस्थित आहोत. आज आपला मुक्काम पेरणे या गावामध्ये आहे. तर बाळूमामांचा हा पालखी सोहळा निरंतर असा ह्या गावावरून पुढच्या गावाला चालत असतो. आज पेरणे गावामध्ये मुक्काम आहे आणि पेरणे गावातील सर्व ग्रामस्थ भाविक यांनी अतिशय उत्तम असं नियोजन या ठिकाणी मुक्कामाचं केलेलं आहे. बाळूमामांचा हा पालखी सोहळा, या पालखी सोहळ्यामध्ये 6 कळप आहेत मेंढ्यांचे. शेळीचा एक कळप आहे. असे कळप असल्यामुळे अनेक मेंढकी बंधू या ठिकाणी सेवे करण्यासाठी येतात आणि मेंढी माऊलीची सेवा करतात. बाळूमामांनी सांगितलंय, करशीला सेवा तर खाशीला मेवा. ह्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी सर्व सेवेकरी मेंढके बंधू शेळ्या मेंढ्यांची सेवा करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःख असतील, अडचणी असतील, ते या ठिकाणी बाळूमामांच्या आशीर्वादानं सगळे दूर होतात. या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये सकाळी मेंढके बंधू उठल्यानंतर 7 वाजता मेंढ्यांची जी काही लहान पिल्ले असतील ते पिल्लांना त्यांच्या आईचं दूध पाजण्याचं काम करतात. त्यानंतर जे काही मोठी पिल्लं असतील भरड्यावरची, जी पाणी पितात, ती पिल्लं वेगळी केली जातात आणि तो कळप, मोठ्या पिल्लांचा कळप वेगळा करून त्यांना भरडा चारला जातो. त्याच्यानंतर 9 वाजता आरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद घेतल्यानंतर सर्व मेंढके आपापले कळप घेऊन वेगळ्या वेगळ्या दिशेला मेंढीला चारा चारण्यासाठी घेऊन जातात. असा हा दिनक्रम असतो. संपूर्ण दिवसभर ह्या शेळ्या मेंढ्या चारल्या जातात. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हा मेंढ्यांचे सर्व कळप या ठिकाणी येतात. या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा आपापल्या कळपातील पिल्ली काढली जातात आणि त्या पिल्लांना दूध पाजलं जातं. दूध पाजल्यानंतर रात्री 8 वाजता या ठिकाणी बाळूमामांच्या जीवनचरित्रावरती प्रवचन होतं. प्रवचन झाल्यानंतर 9 वाजता आरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसाद आणि असा हा दिनक्रम निरंतर असा चालू असतो बाळूमामांचा. बाळूमामा देवालय आदमापूर ह्या संस्थांचे असे शेळ्या मेंढ्यांचे 19 पालखी सोहळे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे 19 पालखी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भ्रमण करत असतात. तर आता 26 मार्च रोजी संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सव आहे आणि या भंडारा उत्सवासाठी जे काही 19 पालख्या असतील, 19 पालख्यातून मेंढी माऊलीचं दूध घेऊन प्रत्येक कारभारी आपल्या मेंढक्यांना आणि दुधाची घागर घेऊन आदमापूरला समाधीला अभिषेक घालण्यासाठी येतात आणि उत्साहामध्ये 3 दिवस खूप मोठा भंडारा उत्सव असतो बाळूमामांचा. आता हा 26 मार्च 2025 रोजी हा भंडारा उत्सव या ठिकाणी भरत आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश तुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या गावरान राया यूट्यूब चॅनलवर. आणि आज कारभारी गणेश यांच्यासोबत आपण बाळूमामाच्या कळपावर आलो आहे. बागा नंबर 16 याची आपण दिवसापासून ते संध्याकाळपर्यंतची सर्व माहिती घेणार आहोत. त्याच्या माहितीविषयी आपण कारभाऱ्यांना विचारू की दिनक्रम आणि बाकीचं तर आपण व्हिडिओ काढलेला आहे, पण बकऱ्यांची पण थोडीफार माहिती घेऊ. श्री बाळूमामा देवालय आदमापूर, बागा नंबर 16. बागा नंबर 16मध्ये आत्ता सध्या रात्रीची वेळ आहे, सायंकाळची वेळ आहे आणि सर्व मेंढके बंधू पिल्लांना दूध पाजण्याचं या ठिकाणी सेवा करत आहेत. या ठिकाणी दिनक्रम असा असतोय, सकाळी उठल्यानंतर मेंढके बंधू लहान पिल्ले असतील त्यांना दूध पाजतात. ती लहान पिल्लांना दूध पाजल्यानंतर मोठ्या पिल्लांना दूध पाजतात आणि जे काही 1 महिना 1.5 महिन्याची पिल्लं असतील मोठी, त्यांना भरड्यासाठी त्यांना मक्याचा भरडा दिला जातो. मक्याचा भरडा खाण्यासाठी त्यांना बाहेर सोडलं जातं आणि तो कळप दिवसभर वेगळा असतोय. त्याच्यानंतर 9 वाजता आरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद झाल्यानंतर सर्व हे सेवेकरी मेंढके आपापले कळप घेऊन चाऱ्यासाठी रानामध्ये जातात आणि सायंकाळी 6 वाजता सर्व कळप पुन्हा बाळूमामांच्या तळावरती येतात. आल्यानंतर परत लहान पिल्लांना दूध पाजलं जातं, त्याच्यानंतर मोठ्या पिल्लांना दूध पाजलं जातं. असा हा दिनक्रम असतो आणि 9 वाजता आरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होतो आणि सायंकाळी 8 वाजता या ठिकाणी भजन, कीर्तन, मामांच्या चरित्रावरती प्रवचन इत्यादी कार्यक्रम असतात. 9 वाजता आरती होते, महाप्रसाद होतो आणि असा हा दिनक्रम निरंतर
बाळूमामांचा चालू असतो. जे लोक इथं पालखी सोहळ्यामध्ये मेंढक्यांच्या ज्या काही बॅग असतील किंवा लहान मोठ्या पिलांचा जे काही बरडा असेल तो बरडा ठेवण्यासाठी ट्रॉलीचा उपयोग केला जातो. अशा मेंढक्यांच्या बॅगा, त्यांचे कपड्याचं साहित्य, बरड्याचं साहित्य ठेवण्यासाठी वेगळी पालखी ट्रॉली आहे. पुन्हा जे काही लहान पिल्ले असतील, तानी पिल्ले असतील 1 दिवसापासून ते 1 महिन्यापर्यंतची, त्यांना ह्या गावावरून पुढच्या गावाला नेण्यासाठी त्यांची लहान पिल्लांची ट्रॉली वेगळी आहे. आचारी जे काही स्वयंपाक बनवतात त्यांचं जे काही साहित्य असेल आपला किराणा मालाचं प्रसाद बनवण्यासाठी त्याची ट्रॉली वेगळी आहे. पुन्हा देवाचा जो काही रथ आहे, बाळूमामांच्या मूर्ती ज्या ठिकाणी आपण दर्शन घेतो बाळूमामांचं, त्याचं रथाचं वेगळं नियोजन असते. अशा जवळजवळ 7 ते 8 ट्रॉल्या या ठिकाणी आहेत आणि 4 ट्रॅक्टर आहेत. ह्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या साहाय्यानं हा सर्व जो काय कारभार आहे बाळूमामांचा तो ह्या गावावरून पुढच्या गावाला वाहतूक केली जाते. बाळूमामांच्या पालखी सोहळ्यामध्ये दीपावलीच्या वेळेला लेंडी पूजनाचा कार्यक्रम असतो. ह्या जे काही मेंढी माऊलीचं लेंडे असतील त्या दीपावलीच्या लक्ष्मीपूजनला त्याचं पूजन केलं जातं. त्यानंतर बाळूमामांचा जो भंडारा उत्सव असतोय तो पाडवा एकादशीला असतोय. तो आता ह्या वर्षी 2025 साली 26 मार्च रोजी आहे. तर येत्या 26 मार्चला 2025ला आदमापूर येथे अतिशय भव्य दिव्य असा भंडारा उत्सव आहे. ह्या भंडारा उत्सवासाठी बाळूमामांच्या जे काही 19 पालख्या असतील त्या पालख्यातून सर्व सेवेकरी मेंढके मामांच्या दर्शनासाठी आदमापूरला येतात. आदमापूरला आल्यानंतर ह्या सर्व पालख्यातून मेंढीच्या दुधाची गागर बाळूमामांच्या शेजारी एक उत्सव आहे. तरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सर्व भाविक मामांच्या दर्शनासाठी येतात. पहिल्या दिवशी एकादशीचा उपवास असतोय आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडून मोठा मिरवणूक निघते बाळूमामांच्या रथाची. असा हा उत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये भरतो. बाळूमामांचा दर अमावस्येला त्या ठिकाणी खूप मोठी दर्शनासाठी गर्दी असते. मामांच्या दर्शनासाठी आदमापूर येते. तर असा हा बाळूमामांचा महिमा खूप मोठा आहे. बाळूमामा देव अशा आहेत, आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा देणारे देव आहेत. मामांनी सांगितलंय, करशीला सेवा तर खाशीला मेवा. मामांच्या तळावरती सेवेला खूप महत्त्व आहे. या ठिकाणी आपण सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामधील जी काही दुःख असतील ती सगळी दूर होतात. असे हे सर्व आमचे सेवेकरी मेंढके मामांच्या सेवेमध्ये आहेत. तर सेवेला खूप महत्त्व आहे बाळूमामांच्या तळावरती. बोला बोला बाळूमामांच्या शेळे मेंढ्याच्या नावानं, बोला बोला बाळूमामांच्या राजा घोड्याच्या नावानं, बोला बोला बाळूमामांच्या नावानं. जय बाळूमामा. नमः शिवाय बाळूमामा, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय बाळूमामा, नमः शिवाय. तुम्हाला ऐकायचं नाही का? ती नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हलचे दाता 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 नमः शिवाय. विठ्ठल विठू नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, विठ्ठल विठू नमः शिवाय, नमः शिवाय,
उठू नका, भाविकांना सूचना आहे, आपल्या जागेवरून कुणी उठू नका. आहे या ठिकाणी तुम्हाला पंक्तीला बसायचंय, कुणीही उठू नका. देवाला अजून नैवेद्य दाखवायचा आहे. भाविकांनी आहे त्या ठिकाणी खाली बसून. समर्थ सचिन जगताप 201 रुपये. धन्यवाद. दत्तात्रय शंकरराव कापरे या भाविकांनी 501 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. नवनाथ ठोंबरे 100 रुपये. सत्यवान कदम 500 रुपये. समोरची सगळी बाजूला नाही, वाढणाऱ्यांना यायला जागा नाहीये, सर्वांनी बाजूला व्हा. पांडुरंग कोळपे एक तेल डबा. विरोधना वाळके पाणी सौजन्य. नंदू कोळपे 201 रुपया. बाळूमामाच्या नावाने सतीश मलके यांच्याकडून तांदळाचा कट्टा. आमटी घ्या पुढे, घ्या आमटी घ्या पुढे. विठ्ठल पिराजी कोळपे 500 रुपये. सुरेश तामचीकर 500 रुपये. बापूसाहेब शिवले 501 रुपये. धन्यवाद. सर्वांनी शांततेत महाप्रसाद घ्यायचा आहे आणि महाप्रसाद घेतल्याच्या नंतर समोर ट्रॅक्टरची ट्रॉली लावलेली आहे. आता हे पुरुष नेमकी इथे बसल्या, तिथे थोडा गोळ करून द्या महिलांना पाचरे टाकायला आणि मग तुम्ही बसा. एक थोडा गोळ करा तिथून.